आता बातमी परभणीतून। परभणीत निम्न दुधना धरणामधून नदीपात्रात 26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला गेलाय। दुधना नदीच्या नदीकाठावर राहणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरण 75% भरलेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। अक्षय, आता मोठ्या प्रमाणामध्ये सध्या नदीपात्रात विसर्ग सुरू आहे, काय नेमक्या सूचना इथल्या सगळ्या गावकऱ्यांसाठी दिल्या गेलेल्या आहेत? काय पाण्याची परिस्थिती आहे? जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। प्रकल्पाची क्षमता 75% असल्याने हा प्रकल्प 75% भरला आहे। त्यामुळे 20 पैकी 16 दरवाजे उघडून दुधना नदीपात्रात 26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे। त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये, आपला जीव धोक्यात लागू नये आणि पुलावरून पाणी वाहत असताना प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। दरम्यान जी अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।